सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराला आत्ता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। याआधी प्रचारात अलिप्त असलेली काँग्रेस आज महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय सहभागी झालेली आहे। शिवसेना युबीटीचे उमेदवार आणि महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी आपला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सांगली लोकसभा मतदारसंघातून दाखल केला आणि त्यानंतर सांगलीत त्यांची रॅली सुरू झालेली आहे। या रॅलीच्या माध्यमातून चंद्रहार पाटील हे शक्ती प्रदर्शन करत आहेत। त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे नेतेही या रॅलीत सहभागी झालेले आहेत। ही सध्याची सांगलीच्या रस्त्यावरची चंद्रहार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या समर्थकांची शक्ती प्रदर्शनाची दृश्य TV9 मराठी थेट दाखवत आहे। आपण चंद्रहार पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांना हे आव्हान किती सोपं किंवा किती मोठं वाटतं आहे। चंद्रहार, ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। याआधी महाराष्ट्र डबल केसरी आहात। याआधी तुम्ही कुस्तीची मैदानं गाजवलीत, पण लोकसभा निवडणुकीचं मैदान हे तुमच्यासाठी नवं आहे। किती आव्हान वाटतंय? लोकसभा मैदानापेक्षा राजकारण माझ्यासाठी नवीन नाही। मी 2007ची जिल्हा परिषदेची निवडणूक वयाच्या 22व्या वर्षी निवडणूक लढवून जिंकलेली होती ती, त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे। आणि कुस्तीचं तुम्ही कारकीर्द माझी बघितलीच आहे, मग कुस्तीचं मैदान असो किंवा राजकारणाचं मैदान असो हे मी मारणारच। पण तुमच्या समोर संजय काका पाटील 2 टर्म असलेले भाजपचे आमदार अनुभवी राजकारणी आहेत, त्यामुळे मी विचारतो की हे आव्हान किती मोठं आहे? माझ्यासाठी हे आव्हान वाटत नाही, कारण गेल्या 10 वर्षात जो जिल्ह्याचा काय विकास झाला आहे हे सर्व सुज्ञ जनतेला माहिती आहे। त्यामुळे माझ्यासमोर ते आव्हान वाटत नाही, कारण मी जे आज जिल्ह्यासाठी जे माझं योगदान आहे कुठल्याही पदावर नसताना ते आज विद्यमान असतील किंवा कुठल्याही महायुतीतील नेत्याचं तेवढं योगदान या जिल्ह्यासाठी नाही। मी जी कामं केली ते आजपर्यंत जिल्ह्यासाठी, जिल्ह्याचं नाव भारताच्या नकाशावर कसं उठून दिसेल अशा पद्धतीने अनेक वेळा प्रयत्न केले आहेत। मी संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे, त्यामुळे यावेळी जनता माझ्यावर विश्वास ठेवणार आहे आणि निवडून प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे मला। पण तुम्ही कुस्तीची मैदानं गाजवलीत, लोकसभेचं आव्हान जरी तुम्ही म्हणत आहात की तुम्हाला आव्हान वाटत नाही, तरी याआधी काँग्रेस प्रचारापासून गायब होतं, पण आता काँग्रेस सक्रिय झालेला आहे, त्याचा कितपत फायदा तुम्हाला तुमच्या कामगिरीत? म्हणूनच ठाम विश्वासानं म्हणतोय मी, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वजण प्रमुख नेते आज माझा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते। त्यामुळे ही ताकद जिल्ह्यामध्ये एवढी मोठी आहे की नक्कीच हा माझा विजय खेचून आणणार महाविकास। अब की बार चंद्रहार असं शिवसैनिक आणि तुमचे समर्थक घोषणा देत आहेत। तुमची काय भावना आहे, तुमची काय भूमिका आहे, तुम्ही काय घोषणा देता? महाविकास आघाडीचा विजय असो हीच घोषणा माझ्या तोंडामध्ये आहे। तुम्ही सातत्याने सांगतात की शिवसेना युबीटीचा पहिला खासदार, पहिला विजय हा सांगलीतला असेल। येणाऱ्या 4 तारखेला निकाला दिवशी महाराष्ट्रामधला जो पहिला निकाल असेल तो सांगली जिल्ह्याचा असेल आणि तो माझ्या विजयी घोषणेचा असेल। किती लीड अपेक्षित मानतात? चंद्रहार, किती मताधिक्य, किती लीड? आपण ते 4 तारखेला बघू। मी जास्तीत जास्त लीड घेऊन विजयी होणार आहे। चंद्रहार यांच्याशी बोलल्यानंतर आपण संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, एक प्रतिक्रिया की याच्या आधी तुम्ही अशी काय कामगिरी केली, काय जादू केली की काँग्रेस आज प्रचारात सक्रिय झालेली आहे? यापूर्वी काँग्रेस अलिप्त होती। महाविकास आघाडी आहे, एकत्र आहोत। नाही, पण काय अशी जादूची कांडी फिरवली की आज काँग्रेस 48 मतदारसंघात आम्हाला प्रचार करायचा आहे। 48 या मतदारसंघात, हा मतदारसंघ लोकसभेचा नौका आहे शिवसेना युबीटीसाठी। 2 टर्म प्रतिनिधित्व केलेले भाजपचे खासदार संजय काका पाटील समोर आहेत। महाराष्ट्र आम्हाला नौका नाही। किती लीड असेल? आम्ही विजयी होतो। जयंत पाटील आहेत। पाटील साहेब, काँग्रेस
एक काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हटला तो तसंच जयंत पाटील यांचाही या मतदारसंघावर प्रभाव आहे. तुम्ही आणि तुमचा पक्षही सक्रिय झालेले आहात. किती आव्हान सोपं किंवा किती आव्हान कठीण? महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे. महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं समर्थन आहे आणि त्या दृष्टीनं जो आघाडीने उमेदवार ठरवला त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत. याआधी काँग्रेस प्रचारापासून अलिप्त होतं, पण आता काँग्रेस सक्रिय झालेला आहे. त्याचा महाविकास आघाडी आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयाला किती हातभार लागेल असं? काँग्रेसने याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. काँग्रेस हे महाविकास आघाडीचा भाग आहे आणि मला वाटतं काँग्रेसचे विचारी नेते योग्य तो निर्णय करतील. राऊत साहेब, विश्वजित कदम हे अजून प्रचारात दिसत नाहीयेत, ते कधी बघा येतील. आपण थेट ही दृश्य किंवा थेट हे शक्ती प्रदर्शन चंद्रहार पाटील यांचं पाहिलं. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीच्या रस्त्यावर म्हणजे स्टेशन चौक पासून त्यांचा हा रॅलीचा प्रचार सुरू झालेला आहे. आता पुढच्या साधारण 18 दिवसात त्यांना प्रचार करायचा आहे. त्यांच्या समोर राजकीय डावपेचात माहीर असलेले महायुती भाजपचे उमेदवार 2 टर्म खासदार असलेले संजय काका पाटील आहेत. तर कुस्तीच्या मैदानातले डावपेच हे चंद्रहार पाटील जाणतात, पण राजकीय मैदानातले डावपेच टाकण्यात आणि त्या यशस्वी करण्यात चंद्रहार पाटील किती यशस्वी ठरतात हे 4 जून रोजी जो निकाल लागेल त्यातून स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, सांगली.